नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलोय. आज सुद्धा अशी खमंग चर्चा घेऊन आलोय की अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताच्या प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे व्हायला लागलेले आहेत. आता आज एक असा खुलासा झालाय की अजित पवारांच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती. म्हणजे जो विमान क्रॅश करण्यात आलं त्यांची जवळपास 310 कोटीची सुपारी दिली गेली असं आरोप आता हे जे विरोधक म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादांचे जे प्रेमी आहेत, अजितदादांवरती प्रेम असणारे जे आमदार, मंत्री किंवा कार्यकर्ते जे आहेत यांच्याकडून करण्यात आलेले. अमोल मिटकरीने सांगितलेलं आहे की अजितदादांची सुपारी दिली गेली. त्याचबरोबर माहिती अधिकारामध्ये विमान अपघात जो झाला तिथं जे CCTV फुटेज आहे विमानतळावरचं, आता आजवर जे CCTV फुटेज आलं हे विमानतळावरचं एकही नाही, विमानतळाच्या बाजूला असलेल्या काही ठिकाणचं म्हणजे जे सरकारी दवाखान्याचं ऑफिस आहे छोटंसं तिथं काहीतरी, अजून आजूबाजूला जे लोक राहतात त्यांच्या घरावरचं जे CCTV आहे त्याच्यामध्ये ते चित्रीकरण झालेलं आहे. तर ते CCTV फुटेज बाहेर आलेलं आहे. पण अजितदादांचं विमान ज्या विमानतळावरती म्हणजे बारामतीच्या त्या विमानतळाचं CCTV मात्र फुटेज आलेलं नाही. तसंच अजितदादा मुंबईमध्ये ज्या विमानामध्ये बसले तिथले CCTV फुटेज सुद्धा मागितले गेलेत. परंतु आता केंद्र सरकारनं सांगितलंय आणि हवाई विभागानं हवाई उड्डाण मंत्री जे आहे, खातं जे आहे हे विमानाचं, त्या खात्यानं सांगितलं की ही माहिती आम्हाला देता येणार नाही. म्हणजे तो डाटा लपवून ठेवला गेलेला आहे. आता ह्याच्यावरूनच असे आरोप रोहित पवारांनी वगैरे करायला सुरुवात केली की अजितदादांची सुपारी दिली गेली आणि ते विमान पाडलं गेलं. तर खरंच हे सगळं प्रकरण असंच आहे का? म्हणजे किती गंभीर वळणावरती हे प्रकरण पुन्हा चाललंय. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्य आणि देश यामध्ये नेमकं काय चाललंय आणि काय गोंधळ चाललाय हेच लोकांच्या डोक्याच्या बाहेर जायला लागले. आता एकीकडे लव जिहादची प्रकरण आहेत, हिंदू आहे, मुस्लिम आहे, भारत आहे, पाकिस्तान आहे, जाती जातीत भांडण, धर्माधर्मात भांडण, विरोधात गेला की त्याचा काटा काढायचा, अशा पद्धतीची ही सगळी प्रकरणं सुरू झालेली आहेत. जसं गोपीनाथराव मुंडे यांचं गाडीच्या अपघातामध्ये निधन झालं, त्याच्या काही चौकशा पुढे नाही, काय नाही. तिथल्या घराण्याला मात्र पंकजा मुंडेला मंत्री केलं, दुसऱ्या पुरीला खासदार केलं. त्याच्यातच ते खुश झाले. आपला बाप कसा मारला, काय झालं, काय नाही ह्याच्याशी काही देणं घेणं नाही पडलेलं. त्यानंतर विनायकराव मेटे यांचं सुद्धा असंच अपघाती निधन झालं, त्याचं सुद्धा पुढे काय झालेलं नाही. विजय रुपानी जे गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यांचं सुद्धा असंच निधन झालेलं आहे. अनेक जणांचं, KCR रेड्डी यांचं निधन झालं, संजय गांधी यांचं सुद्धा निधन झालं, अशा अनेक लोकांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. ज्या ज्या वेळेस हे विरोधात जातात त्या त्यावेळेस त्यांचा विमान अपघात किंवा कार अपघातामध्ये निधन होतं. आता हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सुद्धा विमान क्रॅश होऊन अपघाती निधन झालेलं आहे. परंतु हा अपघात मात्र अतिशय वेगळ्या वळणावरती झाला. म्हणजे कसं झालं की अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येणार होती. अजित पवारांना जे मतदानाच्या मशीन आहेत याच्या सेटिंग बाबत सगळी माहिती झाली होती. पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रचारादरम्यान अजित पवारांनी जो भाजपवरती टीकेचा बाण रोखला होता, जी सडकून अशी टीका केली होती, यामध्ये त्यातला काहीतरी रोल असू शकतो. असंच अजित पवारांना नेमकं काय माहिती झालं की त्यामुळं अजित पवारांच्या प्लेन हे पाडलं गेलं. म्हणजे अजित पवारांवरती फिल्डिंग आधीच लावली गेली होती का? अजितदादांना सुद्धा हे कुणकुण लागली होती असंही काही जण म्हणतात. म्हणजे अजितदादा जर सांगायचे आपण गाडीनं चाललोय तर अचानक प्लेन ठरवायचे, प्लेननं चाललोय तर अचानक गाडीनं जायचे, बारामतीला जायचं असेल तर अचानक ते भिगवणला निघायचे आणि बारामतीला जायचे. म्हणजे जाण्याचा रूट नेहमी बदलत असायचे आणि अचानक बदलायचे. समजा जर पुण्यावरून हडपसरवरून जर भिगवणला जायचं असेल तर ते सासवडवरनं जायचे. म्हणजे असा रूट बदलायचे. त्यांना असं वाटत होतं की आपला एकतर विमान अपघात होईल, गाडी अपघात होईल किंवा आपल्यावरती विष प्रयोग केला जाईल आणि विष प्रयोगातून आपलं निधन होईल.
असं अजित पवारांना वाटत होतं आणि ते काहीच खरं झालं. आता अमोल मिटकरी, रोहित पवार यांनी जे आरोप केलेले आहेत, बघा रोहित पवारांनी जे आरोप केलेले आहेत हे प्रचंड भयानक आहेत. प्रत्येक गोष्ट जी त्यांनी मागितली ती सुद्धा भयानक आहे. माहिती अधिकारामध्ये केंद्रीय विभागाला माहिती मागितली गेलेली आहे की अजित पवार यांचा जो अपघात झाला त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळावं. तसंच देवगिरी बंगल्यावरून अजित पवार निघाले तिथले सीसीटीव्ही फुटेज मिळावे. विमानात ज्या वेळेस बसले तिथले सीसीटीव्ही फुटेज मिळावे. परंतु त्या एकही सीसीटीव्ही फुटेज देण्यात आलेला नाही. उलट सांगण्यात आलं की ही माहितीच देता येत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये बरचसं काहीतरी दडलेलं आहे असं बऱ्याच जणांना आता वाटायला लागलेलं आहे. त्यात जो ब्लॅक बॉक्स आहे तो ब्लॅक बॉक्स हा पाठीमागं बसवलेला असतो शेपटामध्ये आणि तो ब्लॅक बॉक्स काही केल्या जळत नाही, काही केल्या पाण्यात जरी असला कुठं असला तरी त्याच्यातला डाटा रिकव्हर होतो आणि तो खराब होत नाही. परंतु या कंपन्यांकडून सांगितलं गेलं की विमानाचा डेटाच खराब झालेला आहे आणि तो आता अमेरिकेला रिकव्हरीसाठी पाठवायचं ठरलेलं आहे. आता अमेरिकेला तो डेटा पाठवायचा, बघा अजित पवारांचा मोबाईल सापडतो, त्या मोबाईलचा डाटा रिकव्हर करता येतो, परंतु हे रिकव्हर करता येत नाही. म्हणजे ब्लॅक बॉक्स मध्ये बदलं. म्हणजे हे किती भयानक षडयंत्र अजित पवार यांच्या बाबतीत झालं. आता असंही बोललं जातंय अमोल मिटकरींकडनं, रोहित पवारांकडनं की बाबा अजितदादांची सुपारी दिली गेली होती. आता त्यामध्ये बघा, आता सुरुवातीच्या काळात जे विमान बदललं म्हणून सांगितलं गेलं होतं की म्हणजे संध्याकाळी 8 वाजता ज्या विमानाचं बुकिंग केलं ते विमान गुजरातवरनं आणलं गेलं. जे विमानाचं बुकिंग केलं त्या विमानाचा नंबर वेगळा आला, पायलट वेगळे आले आणि सकाळी अजित पवार ज्या विमानात बसायला गेले ते विमान गुजरातवरनं आलेलं होतं, त्याचे पायलट वेगळे, विमान क्रमांक वेगळा आला आणि जे ठरलेले त्यातले बघा 2 पायलट अजून फरार आहेत, ते सापडलेले नाहीत. कुठल्याही पायलटचा शोध लागलेला नाही. आता हे कोण म्हणतंय? अमोल मिटकरी म्हणतायत. त्यांनी जे काही पत्रकार परिषदेमध्ये डीजीसीए आणि पीएसआर कंपनीचे धागेदोरे लागेबांधे सगळं सांगितलेले आहेत आणि त्यांनी एक शंका व्यक्त केली की त्यांच्या जीवाला धोका असल्याचं. मला असं वाटतं की त्या संदर्भात त्यांनी सरकारकडे तसा निवेदन द्यावं आणि सरकार त्यांना प्रोटेक्शन देईल. पण त्यांनी जर मुद्दा उचलला आणि अशा प्रकारे जर त्यांच्या जीवाला धोका आहे असं वाटत असेल, मला असं वाटतं की नक्कीच या गोष्टीला सुद्धा गांभीर्याने घेणं महत्वाचं आहे. कारण प्रश्न विचारणं जर जीवाच्या धोक्यापर्यंत जात असेल मग अशी रिस्क घ्यायला आम्ही सगळेच तयार आहोत. त्यांची शंका खरी आहे. ब्लॅक बॉक्सचा डेटा नष्ट होऊ शकत नाही ही टेक्निकल बाब आहे आणि त्यांनी जर ती शंका उत्पन्न केली असेल तर त्या बाबतीत बघा हे अमोल मिटकरी रिकव्हर व्हायला आता सुरुवात झालेली आहे. पण त्यांनी दुसरी पण मागणी केली की दादांच्या घातपाती मृत्यू जो आहे त्यावर शंका असेल त्याची पण सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि आमचं त्या सर्वांचं म्हणणं असं आहे की ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकव्हर करा पटकन, जनतेकडे जाऊ द्या. आणि माझा परत प्रश्न आहे, साहिल मदन आणि यश नावाचे 2 पायलट अजूनही गायब आहेत. त्यांचा सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदा जमा करा, मग नंतर वाटल्यास ब्लॅक बॉक्सचा डेटा नंतर तो सार्वजनिक केला तरी चालेल. नाही, त्यांनी जे काही पत्रकार परिषदेमध्ये डीजीसीए आणि बघा हे म्हणजे त्यातले जे 2 जे पायलट होते सुरुवातीला सांगितलेले, हे दोन्ही पायलट सध्या तरी पुढे आलेले नाहीत आणि त्यांच्या सुद्धा जीवाला धोका आहे, ते फरारच आहेत असंही सांगण्यात आलेलं आहे. आता हा सगळा जो प्रकार आहे हा बघा किती भयानक असा प्रकार होऊन बसलेला आहे. म्हणजे एकतर आता ह्या सगळ्यांना शंका आली की बाबा विमान अपघात नसून हा घातपात आहे आणि त्याची सुपारी दिली गेली आणि ती कशा पद्धतीने दिली गेली असं सुद्धा काहीच वारंवार बोललं जाते. ह्या सगळ्या शंका आहेत लोकांच्या. जोपर्यंत चौकशी एजन्सी पूर्ण चौकशी करत नाही आणि लोकांच्या समोर सत्य आणत नाही तोपर्यंत लोकांना हेच वाटत राहणार आहे की बाबा हे सगळं खरंच आहे. जोपर्यंत खरी चौकशी समोर आली पाहिजे, जे पायलट होते ते सुद्धा समोर आले पाहिजे आणि हे सगळं जर समोर आलं सत्य तर मात्र कुठंही लोकांच्या मनात शंकेची पाल चुकणार नाही. परंतु जे पण काय घडलंय हे मात्र भयानक घडलेलं आहे. अजितदादांचा मृत्यू हा सहजासहजी झाला नाही, तर तो मृत्यू घडवून आणला गेलेला आहे
असाही आरोप झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न आहेत, बरेच जवळपास 100 प्रश्न उपस्थित झालेले आहेत की बाबा हे असं का झालं, त्या विमानामध्ये इंधन का एवढं मोठं भरलं गेलं, 1500 लिटर इंधनाची गरज नसताना 1500 लिटर इंधन भरलं गेलं, म्हणजे खरीच आवश्यकता आहे का 1500 लिटर इंधन भरायची त्याच्यामध्ये. म्हणजे हे सगळे प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये पेट्रोलचे कॅन सुद्धा ठेवण्यात आले असंही सांगितलं जाते की पेट्रोलच्या काचेच्या बाटल्या ठेवण्यात आल्या, पेट्रोलचं कॅन ठेवण्यात आलं. मग हे कशासाठी ठेवलं, हा स्फोट घडवण्यासाठीच ठेवलं की काय, असा सुद्धा आरोप अमोल मिटकरी यांनी केलेला आहे. आता ह्या गोष्टीचं काही गोष्टी राजकारण बी करणार, ज्यांना काय वाटत नाही ते म्हणणार हे सगळं राजकारण सुरू आहे. परंतु जोपर्यंत ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत ना, तोपर्यंत हे राजकारण मात्र असंच सुरू राहणार आहे. मंडळी, आपल्या देशामध्ये हे सगळं असंच सध्या तरी सुरू आहे आणि राजकारण हे एक पैसे कमावण्याचं साधन झालंय. त्याच्यामुळं सगळे राजकारणी सत्तेमध्ये आपण कसं टिकून राहील, आपली सत्ता कशी अबाधित राहील, आपल्या विरोधात जर एखादा गेला तर त्याचा कसा फ्री प्लॅनिंग करून मर्डर करायचा, कसा काटा काढायचा, हे मात्र सगळ्या राजकारण्यांना चांगलं माहिती आहे. आणि त्यातूनच हे सगळे असे प्रकार घडतायत. आपल्याला वारंवार प्रकार दिसत आहेत, जसं की बाबा गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी हे विमानाने चालले असताना नेमकं तेच विमान पडलं आणि पडलं त्यातला जो ब्लॅक बॉक्सचा डाटा आहे तो रिकव्हर झाल्यावरती त्याच्यामध्ये असं दिसलं की जो एक पायलट होता त्या पायलटनं विमान उडवलं आणि विमानाच्या इंधनाचा फ्यूल काढला, म्हणजे फ्यूल असेल काहीतरी, तो काढला त्याने आणि त्याच्यामुळं त्या विमानाचं इंधन पुरवठा बंद झाला. आणि जसा का इंधन पुरवठा बंद झाला ते विमान वरनं धापधुशी आपटलं आणि त्याच्यामध्ये जवळपास 260 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. असंच काहीच अजितदादांच्या बाबतीत सुद्धा घडलेलं असावं असं लोकांना वाटतंय की पायलटनं जाणीवपूर्वक ते विमान पाडलं. त्या पायलटचा 1 महिना अगोदर 50 कोटीचा विमा सुद्धा उतरवलेला होता. म्हणजे याचा अर्थ असा लोकांना वाटतं की त्याचं ब्रेन वॉश करण्यात आलं. त्या विमानामध्ये त्या पायलटला विमान पाडण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं. आता दुसरं असंही म्हटलं जातं की प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीकडे त्याचं कॉन्ट्रॅक्ट होतं दुरुस्तीचं, मेंटेनन्सचं, असं तसं. म्हणजे ह्या सगळ्या शक्यता आहेत आणि ह्या सगळ्या शक्यतांमुळेच लोकांना असं वाटायला लागले की बाबा हे सुपारी देऊन घडवून आणलंय का काय. म्हणजे असं लोकांच्या मनात शंका निर्माण झालेल्या आहेत. तर ह्या शंकेचं निरसन होणं लवकरात लवकर गरजेचं आहे मित्रांनो. तरच ह्या सगळ्या म्हणजे प्रश्नांची उत्तरं मिळाली तर लोकांचं निरसन होईल. तर बघा, योग्य दिशेनं तपास व्हावा अजित पवारांच्या विमान अपघाताचा आणि लवकरात लवकर जनतेच्या समोर हे सत्य यावं, एवढंच आज माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.